मित्रांनो, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी असते आणि हीच संकष्टी चतुर्थीचं व्रत अनेक लोक आनंदाने, श्रद्धेने, भक्तीने करतात. ज्यांची गणपतीवर मनोभावे विश्वास आहे, श्रद्धा आहे, ते लोक ही संकष्टी चतुर्थी नक्की पकडतात. आता 6 मार्च 2026 रोजी संकष्टी चतुर्थी शुक्रवारी आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास तर तुम्हाला माहितीच आहे की या व्रताचा उपवास रात्री चंद्रोदयानंतर सोडला जातो. म्हणून चंद्रोदयाची वेळ फार महत्त्वाची असते. मग काय आहे चंद्रोदयाची वेळ? संकष्टीला सांगते ऐका. 6 तारखेला चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 9:14 संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करणे आणि चंद्रोदयानंतरच उपवास सोडणं या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे 6 तारखेला दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री चंद्राचं दर्शन करावं, गणपतीची आरती करावी आणि मगच उपवास सोडावा. आणि हो, यंदा 6 मार्चलाच शिवजयंती तिथीनुसार आहे. म्हणूनच तुम्ही 6 तारखेला संकष्टी चतुर्थीचा उपवास तर कराच, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं स्मरण नक्की करा. मंडळी, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं आणि हे चतुर्थीचं व्रत प्राचीन काळापासून लोक करतात. या संकष्टी चतुर्थीची पौराणिक कथा अशी आहे की श्रीकृष्ण भगवान त्यांच्या लहानपणी खूप नटखट होते, खोड्या करायचे, खोडकर होते. त्यांचा हा खोडकरपणा निघून जावा व इतर मुलांसारखं ते वागावं म्हणून यशोदा मातेने हे व्रत केले होते असं सांगितलं जातं. आता उपवास सोडताना गणपती बाप्पाला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवावे. संकष्टी चतुर्थीचं व्रत इच्छापूर्ती व्हावी या उद्देशाने अनेक लोक करतात. मनोभावे, श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने हे व्रत केले जाते. गणपतीची कृपा, आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतो या व्रतामुळे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या, जसं की सकाळी लवकर उठावे, सूर्योदयापूर्वी स्वच्छ अंघोळ करून व्रत पकडावे, दिवसभर मन शुद्ध सात्विक ठेवावे, दिवसभर श्री गणेशाचे चिंतन करावे. आवश्यकतेनुसार व्रतामध्ये चालणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. शक्य असल्यास गणपती मंत्र म्हणावे या दिवशी, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष म्हणावे, गणपतीला आवडणारी दुर्वा किंवा लाल फुल जसं की जास्वंद देवापुढे ठेवावे. त्या दिवशी शक्य असल्यास सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती करावी, देवाला नमस्कार करावा. जमलंच तर तुमच्या घराजवळ एखादं गणपतीचं मंदिर असेल तर गणपतीचं दर्शन घ्यावं. जमल्यास गरीब व गरजू लोकांना दानधर्म करावे, जसं की अन्नदान, वस्त्रदान. हे तुम्ही दानधर्म कराच असं मी म्हणत नाहीये, पण शक्य असेल आणि तुमची इच्छा असेल तर शुद्ध पवित्र मनाने दानधर्म करावा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शक्यतो भांडू नये, रागावर कंट्रोल ठेवावा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्यतो भांडू नये, रागावर कंट्रोल ठेवावा. मन सात्विक आणि शुद्ध ठेवावे. कुणाविषयीही वाईट बोलू नये, कुणाला बळच त्रास देऊ नये, चांगले विचार करावे, खोटं बोलू नये, चांगले कर्म करण्यावर भर द्यावा. देवाचं स्मरण नक्की करावे. गणपतीच्या मंत्रांचा 108 वेळा जप करावा, जसं की ओम गण गणपतये नमः किंवा गणेश गायत्री मंत्र जसं की ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, किंवा याहीपेक्षा जो लहानपणापासून आपण म्हणत आलेलो आहोत तो मंत्र म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर मित्रांनो, कशी वाटली ही साधी सोपी माहिती? जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया.